महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी आहे की मंत्रालय सुरक्षा आढावा बैठक जी ती संपली आहे। मंत्रालयाचं आता डिजिटायझेशन केलं जाणार आहे आणि त्यामुळे मंत्रालयामध्ये येणाऱ्या व्यक्तीला फेस आयडीद्वारे प्रवेश मिळणार आहे। ज्या व्यक्तीला पहिल्या माळ्यावरचा ॲक्सेस मिळणार तो व्यक्ती दुसऱ्या माळ्यावर जाऊ शकणार नाही। ज्या डिपार्टमेंटमध्ये कामाचा संबंध आहे तिथेच प्रवेश मिळणार आहे, फक्त इतर ठिकाणी जाता येणार नाही। मंत्रालय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। मंत्रालयाचं आता डिजिटायझेशन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे मोठी आत्ता क्षणाची बातमी आपण बघतोय। म्हणजे फेस रिकग्नायझेशन, फेस आयडीद्वारे प्रवेश जो आहे तो दिला जाईल आणि त्यानंतर जर आपण लक्षात घेतलं ज्या माळ्यावर तुमचं काम आहे आणि ज्या माळ्याच्या संदर्भातलं तुमचं फेस रिकग्नायझेशन झालेलं आहे त्याच माळ्यावर तुम्ही जाऊ शकता, इतर दुसऱ्या माळ्यावरती दुसऱ्या विभागात तुम्ही जाऊ शकत नाही। सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। तुषार, काय माहिती याबद्दल? विशाल, मंत्रालय सुरक्षा आढावा संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी खूप महत्वपूर्ण बैठक घेतली। कारण आपण मागील काळामध्ये पाहिलं असेल तर जे सर्वसामान्य नागरिक येत होते मंत्रालयावरती उड्या मारताना जाळीवर पाहायला मिळत होते, किंबहुना अनेक आमदार आपल्या मागण्यांसाठी आपल्याला मंत्रालयांच्या जाळ्यावरती आपल्याला आत्मदहनाचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले, उड्या मारताना पाहायला मिळाले। आता देवेंद्र फडणवीसांनी पहिलीच जी कॅबिनेटची बैठक घेतली, या बैठकीनंतर मंत्रालय सुरक्षेचा आढावाचा बैठक घेतला। या पुढील काळामध्ये मंत्रालय आपल्याला डिजिटायझेशन होताना पाहायला मिळणार आहे। प्रत्येक व्यक्तीला फेस आयडी देऊनच आपल्याला सोडताना पाहायला मिळणार आहेत। ज्या व्यक्तीचं काम पहिल्या माळ्यावर असेल त्या व्यक्तीला दुसऱ्या माळ्यावरती तिसऱ्या माळ्यावरती प्रवेश नसणार आहे। यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर मंत्रालयामध्ये जो कोणीही संपूर्ण राज्यभरातून जे नागरिक मंत्रालयामध्ये येत असतात कामानिमित्त, ते आपल्याला विविध विभागांना भेटीगाठी देताना पाहायला मिळतात। बरोबर, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव घेण्यात आलेला हा निर्णय आणि लवकरच याची अंमलबजावणी जी आहे तुषार ती केली जाईल। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। पुढे बोलूयात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली। एसआयटीचं पथक केजमध्ये तपासासाठी दाखल झाले। तपासाचे प्रमुख बसवराज तेली केजला पोहोचलेत आणि बसवराज तेली संपूर्ण तपासाचा आढावा घेत आहेत। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची तेली यांनी भेट घेतली। धनंजय देशमुख आणि एसआयटीच्या इतर अधिकाऱ्यांसोबत केज इथल्या शासकीय विश्रामगृहात चर्चा करतात। तर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं। वाल्मिक कराड प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही आणि त्यामुळे मी राजीनामा का देऊ असं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असंही धनंजय मुंडे म्हणाले। एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाटा मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत। त्या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहेत त्यावेळेस काही केलेलं नाही, तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे। आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे। मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली। त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्येकरांना फाशीची शिक्षा मिळावी म्हणूनच हा तपास सीआयडीकडे दिलेला आहे। हा तपास न्यायालयीन पण होणार आहे, त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही। म्हणूनच या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत। मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल। या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे। आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत, त्यांचं मागण्याचं समाधान आहे।
संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणेंनी गौप्यस्फोट केला. अजितदादा मत्साजोगला आले होते तेव्हा कराडचं वाहन ताफ्यात होतं. त्या स्कॉर्पिओनं कराड गेला आणि तो सीआयडी कार्यालयात याच वाहनानं तो आलेला आहे असं बजरंग सोनवणेंनी म्हटलेलं, तसा दावा त्यांनी केला. पुण्यातील ज्या घरात आरोपी थांबला त्याचा तपास व्हावा, तो नेमकं कुठे थांबला होता याची तपासणी व्हावी असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलेलं आहे. आणि हत्येच्या दिवशी आरोपी परळीत होता त्याबद्दलचा देखील तपास जो आहे तो व्हावा असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी. त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सलेंडर होतो. याचा अर्थ काय? त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय. आणि त्या ज्या गाडीच्या मालक, आता गाडी कुणाच्या नावावरही सर्च केलं नाही मी, पण ती ज्या गाडी जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी, ह्या गाडीत आला का? ते मला नाही आला. अरे ही गाडी तुझीच आहे, तोच तिथं होता, तो सुद्धा तिथं होता, मग याला सुद्धा असं हा आरोपी करणार का? या आरोपी ज्या गाडीतून आला, जिथे व्हिडिओ शूट झाला, ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला, व्हिडिओ संपताना बघा तो आरोपी कसा वागतो. मग तिथं जी आरोपी तो जिथं होता ते कुठं होता, कुणाच्या घरात होता, आणि त्याची तपासणी तुम्ही करणार का? त्या घराची तपासणी का करणार नाही की ज्या घरामध्ये तो आरोपी होता त्या आरोपीला तिथं ते घर कुणाचं होतं त्यांना तपासलं पाहिजे. मग ज्यांच्या घरात आरोपी आहे त्याच संघटनेचे लोक काय आंदोलनात, ते म्हणजे आमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठिंबा देतात. मग यांच्याशी काय संबंध आहे यांचा? तर राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चांगला चर्चेत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं सर्वत्र खळबळ उडाली आणि या प्रकरणात आता नवीन माहिती समोर येते. बुधवारी 5 पलंग आणण्यात आलेले होते. आज त्यापैकी एक पलंग गायब झालाय, त्यामुळे तो एक पलंग कोणाला दिला गेला याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर बीड जिल्ह्यात बीड पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी 5 नवे पलंग आणण्यात आले होते. यात विशेष म्हणजे 5 पोलीस ठाण्यामध्ये, म्हणजे याच पोलीस ठाण्यामध्ये आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड आहे. मात्र आज 5 पलंगांपैकी पोलीस ठाण्यात 4 पलंग दिसून आलेत. काय आश्वासन तुम्हाला मिळालं आहे? सगळ्यांचं प्रेम लाईव्ह आहे अण्णा, प्रेम लाईव्ह आहे. सुरू करा. तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, नेमकी काय चर्चा झाली आणि काय मागणी केली?